गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, गुरुपौर्णिमा हा गुरुतत्व जागृत करण्याचा अत्यंत पवित्र दिवस. या दिवशी उंबराच्या वृक्षाची सेवा करण्याला गुरुपौर्णिमे दिवशी विशेष महत्त्व आहे. उंबराच्या वृक्षामध्ये भगवान श्री दत्तात्रेयांचा सूक्ष्म वास असतो, तर त्यांच्या मुळाशी 64 योगिनींचे अधिष्ठान मानले जाते. त्यामुळे या दिवशी उंबराच्या वृक्षाजवळ केलेली प्रार्थना, सेवा, नामस्मरण आणि जप यांना विशेष पुण्यप्राप्ती होते. असे मानले जाते की श्रद्धेने उंबराच्या वृक्षाची सेवा केल्याने अखंड गुरुकृपा प्राप्त होण्यास मदत होते. आणि म्हणूनच हा उपाय कोणता करावायचा आहे, कोणत्या वेळेला करावायचा आहे, कोणती वस्तू अर्पण करायची आहे, हे आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा, कारण खरोखरच हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक नवीन पर्व घेऊन येणार आहे. या उपायाने तुम्हाला अखंड गुरुकृपा लाभणार आहे. परंतु त्या अगोदर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. तुमचंच एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप मोलाचे असणार आहे. प्रथम आपण दिवसाची सुरुवात आणि छोटे छोटे उपाय पाहूया. आता बघा, अनेक भक्त या दिवशी उंबराच्या वृक्षाची सेवा करतात. पौर्णिमेला उंबराच्या वृक्षाखाली कोणत्या सेवा कराव्यात, कोणते प्रभावी पारंपरिक तोडगे करावेत, कोणत्या नियमांचे पालन केल्याने दत्त गुरूंची अखंड कृपा लाभते, हे देखील सविस्तर जाणून घेणार आहोत. अशी ही गुरुपौर्णिमा 29 जुलै बुधवारी आली आहे. आपल्या सनातन धर्मातील अत्यंत शुभ तिथी आली आहे. गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या गुरूंचा आदर, त्यांची भक्ती करण्याचा आणि त्यांचा अखंड कृपा आशीर्वाद घेण्यासाठी वर्षातील एकच दिवस. एक वेळ परमेश्वर रागवला तरी चालेल, परंतु गुरु रागवल्यानंतर परमेश्वरसुद्धा काही करू शकत नाही. श्री स्वामी समर्थ हे भगवान श्री दत्तात्रेयांचे तिसरे पूर्ण दत्तावतार. म्हणूनच स्वामींनी गुरुपौर्णिमे दिवशी भक्तांना नामस्मरण, श्रद्धा आणि सेवेमधूनच जीवनातील संकटावर मात करण्याचा मार्ग दाखवला. त्यामुळे या दिवशी उंबराच्या वृक्षाची सेवा करणे म्हणजेच दत्तगुरू आणि स्वामी समर्थांच्या चरणी भक्ती अर्पण करणे. हा दिवस आपल्या गुरूंच्या कृपेचा आशीर्वाद घेण्याचा, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि मनापासून सेवा करण्याचा दिवस. यामुळेच या दिवशी केलेली छोटे छोटे उपाय, दान कित्येक पटीने आपल्याला फळ देऊन जातात. या उंबराच्या झाडाखाली दत्तगुरूंचा वास असतो असे मानले जाते आणि या झाडाबरोबर स्वामी समर्थांचा देखील अतिशय जवळचा संबंध मानला जातो. त्याचप्रमाणे उंबराच्या झाडाचा संबंध शुक्र राशीशी जोडला जातो. त्यामुळे गुरुपौर्णिमे दिवशी केलेले उपाय आपला शुक्र ग्रह मजबूत करतो. धनासंबंधी काही समस्या असतील तर त्या कमी होतात. आर्थिक परिस्थितीमध्ये देखील सकारात्मक बदल दिसून येतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी शक्य असल्यास सूर्योदयापूर्वी स्नान करावे. नदी, तीर्थक्षेत्र किंवा घरी गंगाजल मिसळून स्नान केल्यास ते पुण्यदायी मानले जाते. स्नानानंतर स्वच्छ किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावेत. या दिवशी प्रथम आपल्या श्री दत्तात्रेय आणि श्री स्वामी समर्थाचे पूजन करावे. अभिषेक दह्या दुधाने करून फुले, हार, तुपाचा दिवा आणि त्यांना आवडता नैवेद्य अर्पण करावा. ओम श्री गुरुदेव दत्त मंत्राचा जप करावा. तसेच गुरुतत्वाशी भगवान शिवाचा संबंध देखील मानला जातो. शिवलिंगावर जल, दूध, बेलपत्र अर्पण करून माता पार्वतीची पूजा केल्यास दाम्पत्य सौख्य, आरोग्य आणि कौटुंबिक सुखासाठी प्रार्थना केली जाते. गोमातेला देखील हळद, कुंकू लावून गूळ चपाती खाऊ घालावी. गोसेवा ही सर्व देवतांची सेवा मानली जाते. ती अत्यंत पुण्यकारक समजली जाते. गुरुपौर्णिमेला गुरुचरित्रातील अध्याय 14वा किंवा 18वा पठण करावा. शक्य असल्यास श्री गीतेचे पठण केल्यास गुरुतत्वाची कृपा लाभते. याचप्रमाणे गरजूंना अन्नदान, वस्त्रदान आणि दक्षिणा दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी केलेले दान विशेष पुण्यदायी मानले जाते. या दिवशी आपल्या गुरुसह आई वडील आणि पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करणेही शुभ मानले जाते. त्यांच्या आशीर्वादाने जीवनात प्रगती येते. वृक्षाची सेवा केल्याने गुरुकृपा प्राप्त होण्यास मदत होते.
घरातील नकारात्मकता कमी होते. आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना केली जाते. नोकरी व्यवसायातील अडथळे कमी होतात अशी कृपा लाभते. आता आपण विशेष उपाय पाहणार आहोत. हा उपाय दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता, परंतु तुम्हाला शक्य असल्यास हा उपाय तुम्ही सूर्यास्ताच्या वेळी 5:45 ते 7 वाजेपर्यंत केला तर अतिउत्तम राहील. त्यावेळेला महिलांनी आपल्या कपाळावर मधल्या बोटाने हळद कुंकू प्रथम लावून घ्यावे. नंतर पुरुषांनी गंध किंवा चंदनाचा टिळा लावावा. उंबराच्या वृक्षाजवळ तुपाचा दिवा लावून कपूराची आरती करावी. यामुळे नकारात्मकता दूर होऊन घरात सात्विक वातावरण निर्माण होते. नंतर उंबराच्या खोडाला पिवळे कापड अर्पण करून गुरुचरणी नमस्कार करावा. यामुळे गुरूंचा आशीर्वाद आणि आध्यात्मिक प्रगती लाभते अशी प्रार्थना करावी. त्याचप्रमाणे थोडी खडीसाखर अर्पण करून नंतर ती प्रसाद म्हणून वाटा. अशी श्रद्धा आहे की यामुळे नातेसंबंधातील कटुता कमी होऊन प्रेम आणि गोडवा वाढतो. 1-2 थेंब नैसर्गिक अत्तर उंबराच्या वृक्षाजवळ अर्पण करून दत्ताचे स्मरण करा. परंपरेनुसार सुगंध देवतांना खूप प्रिय मानला जातो आणि मन देखील प्रसन्न राहते. उंबराच्या मुळाशी मूठभर हरभरा डाळ आणि गुळाचा छोटा तुकडा अर्पण करावा. हे गुरूंना प्रिय नैवेद्य मानला जातो आणि यामुळे घरात सुख, समृद्धी व अन्नधान्याची भरभराटी होते. पिवळी फुले आणि 1 हळदीची गाठ म्हणजे हळकुंड अर्पण करून गुरुकृपेची प्रार्थना करावी. यामुळे ज्ञान, सद्बुद्धी आणि शुभ कार्यातील अडथळे दूर होतात अशी प्रार्थना करा. आता प्रभावी उपाय आपण पाहूया. उंबराच्या झाडाजवळ एक विडा, त्या विड्यावरती खारीक, खोबरं, बदाम, 1 रुपयाचं नाणं, हळकुंड आणि 2 नागवेलीच्या पानांच्या जोड्या. हा विडा तयार करून त्याच्यावर 11 सुपाऱ्या घेऊन तो विडा औदुंबराच्या झाडाखाली ठेवा मुळाशी. त्याबरोबरच 2 वातींची मिळून 1 वात तयार करून तुपाची निरंजन ठेवा. अग्नीच्या साक्षीने तुमच्या मनातील जी पण इच्छा आहे ती मनोमन दत्त महाराजांना सांगा आणि औदुंबराच्या झाडाखाली नंतर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र किमान 11 वेळा किंवा 21 वेळा करा आणि मग औदुंबराच्या झाडाला 11 प्रदक्षिणा मारा. लक्षात ठेवा, हा उपाय करताना तुमच्या मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास हे दोन्ही असणे आवश्यक आहे. कोणतेही काम श्रद्धा आणि विश्वासाने केले तर ते पूर्णत्वास जाते. हा उपाय तुमचे धैर्य, स्थैर्य आणि कार्यसिद्धीसाठी केला जातो. यामागचं कारण औदुंबराचा वृक्ष श्री दत्तगुरूंचा निवास असलेला एक पवित्र वृक्ष मानला जातो. या वृक्षाची भक्तिभावाने सेवा केल्यास त्याचं पुण्य काही पटीने वाढतं. दत्त महाराजांनी या औदुंबराच्या झाडाखाली कित्येक वर्ष साधना केली, म्हणूनच त्या वृक्षाला कल्पवृक्ष असेही म्हणतात. भगवान विष्णू देखील या वृक्षाला तू कायमचा फळांनी भरलेला राहशील असा आशीर्वाद दिला आणि जो फक्त या वृक्षाचा श्रद्धेने पूजन करेल त्यांच्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण होतील. एवढेच नाही तर ह्या वृक्षाच्या दर्शनाने देखील मनाची अस्थिरता शांत होते. त्या वृक्षाखाली शांत बसून नामस्मरण जर केले तर इच्छित फळ देखील आपल्याला प्राप्त होते. त्याचबरोबर विवाहातील विलंब, संततीसाठी प्रश्न, कर्जमुक्ती, मानसिक अस्वस्थता, सततची भीती, पितृदोषामुळे होत असल्याचे त्रास तसेच घरातील कलह आणि अशांतता दूर होते. फक्त त्यामध्ये सातत्य लागतं. म्हणूनच या पवित्र दिवशी म्हणजेच गुरुपौर्णिमे दिवशी हे सांगितलेले उपाय नक्की करा, परंतु हा उपाय पूर्ण विश्वासाने आणि श्रद्धेने करा. श्रद्धा, विश्वास, सात्विक आचरण गुरूंच्या चरणावरील अखंड भक्तीमध्ये असते. म्हणूनच या गुरुपौर्णिमेला मनापासून गुरूंचे स्मरण करा. ओम श्री गुरुदेव दत्त आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा आणि गुरूंना प्रार्थना करा, हे गुरुदेव माझ्या जीवनाला योग्य दिशा द्या, सद्बुद्धी द्या आणि सदैव आम्हाला कृपाछायेत ठेवा. जर ही तुम्हाला मनापासून ही माहिती आवडली असेल तर तो इतर अशाच अध्यात्म आणि स्वामी समर्थांच्या सेवेसंबंधी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या स्वामी महाराजाय नमहा या चॅनलला सबस्क्राईब करा
आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे लिहिण्यास मात्र विसरू नका. व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.